म्हणजे काय? ॲनिमल. मॅम मी अन्न सांगू? झाले. सांग. म्हणजे कोण की सांगणार अन्न झाले? साहेब. म्हणजे की म्हणजे जे एक असतं असल्यामुळे कोणत्या जाळी तयार होते त्याला अन्न जाळी म्हणतात. करेक्ट. आता मला सांगा, एनर्जी पिरामिड मध्ये आपण पाहिलं होतं, जेव्हा जसं जसं आपण उत्पादक पासून कंझ्युमरला जातो, तिथे एनर्जी वाढते की घटते? कमी होते. कमी कमी होते. का कमी होते? हर्षदा मला सांग, का कमी होते? मॅम मी सांगू प्रीती? एक मिनिट, मी हर्षदाला विचारते, त्याला पण बोलू दे. हर्षदा सांग. हर्षदा, ऑनलाईन आहेस तू? कोण सांगणार मला? मॅम मी सांगू? सांग. जसं नाकतोडा असतो मॅम मी ना, सांगू प्रीती? मला माहित आहे, तुला माहित आहे प्रीती. तर ज्याला माहित असावं त्याला पण विचारू दे मला. सगळ्यांना मॅम यायला ऋतुपर्णा पाहिजे. सांगू का? हो, सांग ऋतुपर्णा. मॅम सपोज ग्रास होपर म्हणजे नाकतोडा आहे ना, तर तो प्लांट्स मधून जी एनर्जी घेतो ना, तो इकडे तिकडे फिरतो, एक्सरसाइज करतो, त्यामुळे त्याची एनर्जी लॉस होते. मग त्याला जे खातात ना, मग त्यांना कमी एनर्जी भेटते. करेक्ट. तर आपण एनर्जी लॉस कशामुळे होतं म्हणतात? एक टर्म बोललं होतं मी. काय ते टर्म होतं? कोण बोलला ते टर्म? कशाने एनर्जी लॉस होतो? एक्सरसाइज. एक्सरसाइज केलं की का होतो? काय होतं बॉडीमध्ये? काय जनरेट होतं? हीट. करेक्ट. तर आपण एक्झाम मध्ये हीट लिहायचं. असं हीट टर्म आला पाहिजे ते, जेव्हा तुम्ही आन्सर्स लिहितात, हे लक्षात ठेवा. आणि सगळा एपेक्स कंझ्युमर कोण असतो? सगळ्यात टायगर, एपेक्स लायन. कंझ्युमर. Lion. त्याला कोण खातो? श्रुती मला सांग, त्याला कोण खातो टायगर लायनला जेव्हा ते मरून जातो? मॅम मी सांगू? मॅम मॅम सांग. खात नाही. मॅम मायक्रोब खातात. कोण? मॅम जेव्हा तुम्ही जाते ना मॅम, तेव्हा तुम्ही करेक्ट. राहतात. करेक्ट. मायक्रोबस. शाबाश प्रीती, शाबाश श्रुती. मायक्रोब्स खातात. मग आपण काय बघितलेलं आहे? मग काय बघितलं आपण? बायोजिओ सायकल्स कोण सांगणार? काय मॅम? बायोजिओ एनर्जी केमिकल मॅम मी सायकल, याचा डेफिनेशन कोण सांगणार? तुमच्या स्वतःच्या भाषेत सांगा. The cyclical सांग. flow of nutrients within an ecosystem is called the biogeocycle. करेक्ट. शाबाश. बायोजिओ सायकल ला आपण 2 प्रकारांनी डिवाइड केलं होतं. म्हणजे त्याचे 2 प्रकार काय असणार? म्हणजे बायोजिओ सायकलचे 2 प्रकारली आपण डिवाइड केले. करेक्ट. आणि सेडिमेंटरी. अनुषा मला सांग, गॅशियस सायकल मध्ये कुठला सायकल येतो? मॅम नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साइड, वॉटर वेपर अँड एक्सेट्रा. करेक्ट. आणि सेडिमेंटरी मध्ये? मी सॉइल कंपोनेंट्स लाईक कॅल्शियम, फॉस्फरस, एक्सेट्रा. करेक्ट. दुसरं होतं एनर्जी फ्लो आहे ना, आपण का सांगतो एनर्जी फ्लो वन वे आहे? जसं न्यूट्रिशन परत डिकम्पोज होऊन सॉइल मध्ये मिक्स होतो, तसं एनर्जी परत प्लांट्स कडे, उत्पादक कडे नाही जात. का नाही जात? एनर्जी फ्लो वन वे का असतो?
कारण जे सन असतं ना ते प्लांटला एनर्जी देतं आणि जी एनर्जी असते ना ती मायक्रोब्स घेतात. मग मायक्रोब्स सनला ती एनर्जी परत देऊ नाही शकत. करेक्ट. आणि याच्या एक आणखीन रिझन आहे, जितकं एनर्जी उत्पादक प्रोड्यूस करतो किंवा प्लांट प्रोड्यूस करतो तितका एनर्जी ते कमी होत जाते जेव्हापर्यंत तो एपेक्स कन्झ्युमर मध्ये पोहोचतो. म्हणजे एनर्जी लॉस झालाय इन बिटवीन एपेक्स कन्झ्युमर आणि प्रोड्युसर्स उत्पादक मध्ये. जे एनर्जी ट्रान्सफर होत होतं त्याच्यामध्ये काही एनर्जी लॉस झालेलं होतं हीट मुळे. तर आपण ते एनर्जी जितकं एनर्जी प्लांटनी जनरेट केलं होतं तितकं एनर्जी आपण प्लांटला परत देऊ शकणार नाही. हे समजलं? हे लॉजिक मॅम तुम्ही समजलं काय सगळ्यांना? आता बोलले ते रिपीट करतात का? माझा नेटवर्क इश्यू. काय? तुम्ही आता जे बोलले ते रिपीट करतात का? मला तुमचा आवाज ब्रेक होत होता. ओके. तर मी काय सांगते, तुम्ही जे रिझन सांगितलं ते बरोबर आहे. त्याचं आणखीन एक लॉजिकल रिझन काय आहे, जेव्हा उत्पादक एनर्जी प्रोड्यूस करत होतो आणि तो एनर्जी एपेक्स कन्झ्युमर मध्ये गेला, म्हणजे सर्वोच्च कन्झ्युमर मध्ये जेव्हा ते एनर्जी गेला त्याच्यामध्ये एनर्जी लॉस झाला. म्हणजे जेव्हा नाटकोडाला तेवढा एनर्जी नाही भेटत जेवढा प्लांट्सनी जनरेट केलं असेल, गवताने जनरेट केलं असेल. तर ते एनर्जी हीट मुळे लॉस होत होतोय एपेक्स कन्झ्युमर पर्यंत पोहोचल्या तेव्हा. आता ते तितका एनर्जी नाही, जितका एनर्जी उत्पादकनी एनर्जी प्रोड्यूस केलं होतं तितका एनर्जी टायगर लँड मध्ये नाही पोहोचलं. पण जेव्हा ते मरणार आणि डिकम्पोज होणार, तो एनर्जी आहे ते लॉस होऊन जाणार हीट मुळे. जे प्रोसेस होतात डिकम्पोजिशन प्रोसेस मध्ये हीट जनरेट होते आणि ते हीट जनरेट मुळे हीट लॉस होते, त्याच्यामध्ये एनर्जी लॉस होऊन जाते. मग जेवढं उत्पादकनी एनर्जी प्रोड्यूस केलं होतं तेवढं एनर्जी त्याला परत भेटत नाही. म्हणून आपण म्हणतो एनर्जी इज वन वे, एनर्जी फ्लो इज वन वे. Energy is not coming back to the producer in the same way as it has produced. म्हणजे जितका प्रोड्युसर्स उत्पादकनी प्लांट्सनी एनर्जी जनरेट केलं होतं तितकं एनर्जी नाही आहे, प्लांट्स कडे परत नाही येत. कळलं? येस मॅम. चला मॅम हो प्रीती सांग मला. इलिफंटला कोण खातं? एलिफंटला कोण खाऊ नाही शकत. म्हणजे जंगलामध्ये काही असं प्रसंग होतात जेव्हा ग्रुपमध्ये लायन टायगर असे येतात, ते लोक छोट्या एलिफंटला मग त्याने शिकार करू शकतात, पण हे कॉमन नाही आहे. तर जेव्हा एलिफंट ओल्ड होऊन आजारी होऊन मरून जातो, काहीतरी होऊन मरून जातो, तेव्हा तो एलिफंट आहे ना तो डिकम्पोज होतोय. म्हणजे हे नेचरचं स्टेबल करण्याचं एक सायकल आहे. त्यात जेव्हा उच्च कन्झ्युमर मरतो तेव्हा त्याचा बॉडी डिकम्पोज होऊन त्याचे न्यूट्रिशन्स आहेत, मिनरल जे काही कंपोनेंट्स आहेत त्याच्या बॉडीमध्ये ते ब्रेक करतात मायक्रोब्स सिंपल कंपाऊंड्स मध्ये, आणि ते परत मातीत मिळून जाते. आपण बोलतो ना मेन्युअर का आपण असं बोलतो, नॅचरल मेन्युअर, नॅचरल फर्टिलायझर. हे सगळं नॅचरल फर्टिलायझर टॉप सॉइलला नॅचरली फर्टिलाइज करतात. तुम्ही काही ह्याच्यामध्ये ऑर्गॅनिक फार्मिंग असं शब्द ऐकला असेल तर तुम्हाला कळेल ते ऑर्गॅनिक का म्हणतात. म्हणजे त्यांच्यामध्ये ऑर्गॅनिक फर्टिलायझर्स आहे ते मिक्स करतात मॅन्युअर म्हणून. ते ऑर्गॅनिक फर्टिलायझर्स कशा बनतात, वेस्ट मुले, ॲनिमल वेस्ट, कावडंग आणि ॲनिमल जे मरलेले असेल, जे वेस्ट फूड असेल फॅक्टरीमध्ये, रेस्टॉरंटमध्ये, ते फूडला डिकम्पोज करायला ते लोक बॅक्टेरिया घालतात. मग जेव्हा तो डिकम्पोज होतो तो मातीसारखा होऊन जातो, काला मातीसारखा, आणि तेव्हा तो सॉइल मध्ये मिक्स करू शकतात आपण फर्टिलायझर म्हणून. तर असं आपण ऑर्गॅनिक फार्मिंग असं बोलू शकतात. तर जेव्हा तू बोलते की हाती मरतो,
जेव्हा खातो, जेव्हा हातीला कोण खाऊ शकतात हे पॉसिबिलिटी आहे, पण त्याच्या पॉसिबिलिटी खूप लेस आहे. पण जेव्हा तो मरून जातो तेव्हा तो डिकम्पोज होतो त्याचा बॉडी. समजलं? मॅम म्हणजे इलेफंटची हर्ष लॉस होतच नस. हो सांगा. एलिफंटची काय एनर्जी काय एनर्जी हो कमी होतच नस. एनर्जी काय एलिफंटची एनर्जी कमी होतच मला नाही कम्पेअर टू काय सांग. हो त्याची पर्सनल एनर्जी नाही, आपण इकडे त्याची पर्सनल एनर्जीला नाही सांगतोय इकडे. म्हणजे तू एलिफंट खूप एनर्जेटिक आहे नागपुडापासून, आपण त्याच्या कंपॅरिझन नाही करत आहे इतकं की पर्सनल एनर्जी किती आहे. त्यांनी जे खाणं त्या खाण्यामध्ये कितकं एनर्जी होते, कितकं एनर्जी आहे, आपण ते इकडे कॅल्क्युलेट करत आहोत. म्हणजे एलिफंट तर शाकाहारी आहे, तो प्लांट खातो. तर एलिफंट मध्ये प्लांट मध्ये जितकं एनर्जी त्यांनी प्रोड्यूस केलं, एनर्जी म्हणजे तू असं समज की त्याला फूड जितकं प्लांटनी आपल्या स्वतःसाठी फूड कलेक्ट केलंय तितकं प्रमाणे एलिफंटला नाही भेटणार तितकं एनर्जी. म्हणजे प्लांट तर सेडेंटरी आहे, तर एका ठिकाणी राहतो. पण एलिफंटला दुसरं कामे करावं लागतात. पाणी पिण्यासाठी तो नदीत जातो, मग इकडे तिकडे धावतो, आपल्याला स्वतःला वाचवण्यासाठी रिप्रोडक्शन करतो, रेस्पिरेशन करतो, आणि हे सगळ्यामुळे हीट जनरेट होते बॉडीमध्ये, आणि ते एनर्जी हीट मुळे लॉस होते. तर आपल्याला इतकं म्हणणं आहे, जितकं तो खाना खातोय ना तितकं एनर्जी त्याच्या खाण्यामध्ये असतो, तितकं एनर्जी नाहीये. आपण इकडे हे करतो की कोणाला किती स्ट्रेंथ आहे, एलिफंटला जास्त स्ट्रेंथ आहे लायन मुळे, आपण हे नाही कम्पेअर करत इकडे. हर्षदा काय डाऊट आहे? येस मॅम, झेब्राला कोण खातो? तुम्ही सगळ्यांना झेब्राला बघा, झेब्राला हे लोक सगळं तिकडे ते लोक हर्बीवोरच आहे, कार्निवोरच असतात. म्हणजे लायन, टायगर हे खाऊ शकतात त्या झेब्राला. तो छोटा प्राणी आहे ना एलिफंट पासून, बिकॉज ऑफ दॅट. आता समजलं सगळ्यांचं डाऊट क्लिअर? येस मॅम. यस मॅम. चला आता आपण जाणार कार्बन सायकल. कार्बन सायकल कोणाला येतं कार्बन सायकल मला सांगा. आपल्या स्वतःच्या सिंपल भाषेमध्ये सांगायचं, जितकं तुम्हाला आठवण आहे तितकं सांगा मला. कार्बन सायकल आठवण आहे का कोणाला? पिक्चर लावू, पिक्चर बघून तुम्हाला आठवण येणार. हा, ऋतुपर्णा सांग मला. मॅम, जे सन असतं ना, सनलाईट प्लांट्स मध्ये जातं, मग ते फोटोसिंथेसिस प्रोसेस करतं, मग प्लांट्स जे असतात ना ते ऑक्सिजन प्रोड्यूस करतं, मग ते ॲनिमल्स घेतात, म्हणजे ते असतात ना करेक्ट कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडतं. करेक्ट. अनुष्या सांग, पुढच्या स्टेप सांग अनुष्या. मॅम, मी कार्बन सायकल सांगू का? सांग. मॅम ही प्रक्रिया आहे ज्याद्वारे वातावरणातील कार्बन सजीव, जमीन आणि महासागरांमध्ये फिरतो. ही पृथ्वीवर जीवन टिकवून ठेवण्यासाठी आणि हवामानाचा समतोल राखण्यासाठी अत्यंत आवश्यक असते. करेक्ट. आणि ते कार्बन सायकल मध्ये कुठले स्टेप्स आहे सांग ते. कार्बन म्हणजे कुठून कुठून फिरतो आणि कुठून परत पर्यावरणात वापस घुलून जातो. तू हे डेफिनेशन सांगलं हे बरोबर आहे, एकदम प्रॉपर आहे हे डेफिनेशन. पण कार्बन सायकलचा तुम्हाला स्टेप्स पण माहित असावे पाहिजे की कार्बन पहिला कोणी घेतो. 2 स्टेप ऋतुपर्णाने सांगितलं, आणि तिसरा, चौथं, 5वं स्टेप कोण सांगणार?
ऋतुपर्णा सांग मला. मॅम तिसरी स्टेप ही आहे की ती काय एक मिनिट सगळ्यांनी एक एक करून बोला. मॅम तुम्ही तिसरा स्टेप प्रीती सांग. प्रीती मॅम, सांग तिसरा स्टेप. मॅम तिसरा स्टेप मॅम तिसरी प्रीती स्टेप डिकम्पोजिशन म्हणजे विघटन. सांग. ओके करेक्ट. विघटनमुळे कार्बन डायऑक्साईड रिलीज होतो. करेक्ट. हा. श्रुती सांग. आणि चौथं स्टेप कंपोजिशन आहे म्हणजे ज्वलन. करेक्ट. कंबशन ज्वलन आहे. कंबशन मध्ये काय जलतंय? श्रुती सांग मला. जीवश्म इंधन जाळण्याने CO2 वाढते. करेक्ट. तर कार्बन सायकल आपल्याला समजलंय सगळ्यांना. काही डाऊट आहे कोणाला? नो मॅम. नो मॅम. चला मग ऑक्सिजन सायकल कोण सांगणार? ऑक्सिजन सायकल सगळ्यात सोपं सायकल आहे ऑक्सिजन सायकल. मॅम मी बताऊ श्रुती. मॅम मी सांगू ऋतुपर्णा. हा बोलो. मॅम मी सांगू प्रीती. सांग प्रीती मला. श्रुती तू नायट्रोजन सायकल सांग. मॅम ऑक्सिजन सायकल पहिल्यांदा लाईटला येते. इथे प्लांटला जातं. प्लांट वरून अॅनिमल्सला ऑक्सिजन मिळतं. Correct. ते पुन्हा जमिनीत जातं. जमिनीतून अॅनिमल्स म्हणजे ते अॅनिमल्स सोडतात. पुन्हा ते प्लांटला जातं. पुन्हा ते त्याचा सायकल फिरत राहते. जमिनीत काय जाते? मॅम जमिनीत नाही जात ना. जमिनीत काय जाते? जमिनीत ऑक्सिजन नाही जाणार. जेव्हा कार्बन डायऑक्साईड घेऊन प्लांट्स ऑक्सिजन प्रोड्यूस करतो, तो ऑक्सिजन अॅनिमल्स यूज करतो आणि कार्बन डायऑक्साईड रिलीज करतो. आणि हे कार्बन डायऑक्साईड परत प्लांट यूज करतो आणि ऑक्सिजन बनवतो. एवढंच आहे ऑक्सिजन सायकल मध्ये. ऑक्सिजन सायकल मध्ये जमिनीत काही नाही आहे. पण एक आहे. ऑक्सिजन कंबशनला म्हणजे ज्वलनला ऑक्सिजनचा प्रेझेन्स लागतो. ऑक्सिजन एअर मध्ये असावा पाहिजे. तेव्हाच काही पदार्थ आपण जलू शकतोय. हे आहे. पण जमिनीच्या खाली काही इकडे नाही आहे ऍस्पेक्ट. ओके प्रीती समजलं? मॅम पण आमच्या बुक मध्ये दिलेले आहे. बॅक डाऊन ऑफ शुगर मोलेक्युल्स बाय अॅनिमल्स असं दिले. हो, ब्रेकडाऊन ऑफ शुगर मॉलिक्युल्स बाय अॅनिमल्स म्हणजे ते लोक काय म्हणतात की जेव्हा ऑक्सिजन घेतो अॅनिमल, शुगर म्हणजे काय? आपल्या बॉडीमध्ये शुगर पासून ग्लुकोज बनतो आणि आपल्या बॉडीला तसंच एनर्जी भेटतो ते डे टू डे लाईफ कॅरी करायला. तर ब्रेकडाऊन आहे ना, ब्रेकडाऊन म्हणजे शुगरला तोडून बॉडी ग्लुकोज आणि फ्रुक्टोज तयार करतो. हे शुगरचे दुसरं प्रोडक्ट आहे. तुम्ही ग्लुकोन-डी ऐकलंय? सगळ्यांनी ग्लुकोन-डी ऐकलंय? येस ते ग्लुकोन-डी पावडर जे असतो ना, ते ग्लुकोज असतो. तो आपल्याला इन्स्टंट एनर्जी देतोय. आपण ते ऍड मध्ये तुम्ही बघितलं असेल ना, गरमीत ऍड असतो ग्लुकोन-डीचा. अरे आम्ही दमलो याच्यामध्ये, धूप मुळे दमलो, ऊन मुळे दमलो. ते लोक काय सांगतात दमलो आणि का त्यांच्यामध्ये ग्लुकोन-डी बोलतात? तुम्ही ग्लुकोन-डी पिया आणि इन्स्टंट एनर्जी येते. का म्हणतात ते लोक? म्हणजे ते ग्लुकोन-डी मध्ये असतात ते ग्लुकोज पावडर असतात. ते ग्लुकोज आपल्या बॉडीमध्ये गेलं की इन्स्टंट एनर्जी देते. आता तुम्ही शुगर खाल्लं, साखर खाल्लं आणि काही पण अदर मटेरियल खाल्ला, त्याच्यामध्ये शुगर प्रेझेंट होतं. शुगर आहे ना, हे कॉम्प्लेक्स असतो, ते सिंपल नसतो. आपल्या बॉडीला शुगर ब्रेकडाऊन करावा लागतो आणि ग्लुकोज बनवायला लागतो. आणि हे प्रोसेस ऑक्सिजन मुळे होतो. तर ऑक्सिजन जेव्हा अॅनिमल ऑक्सिजन घेतो तेव्हा तो त्याचं म्हणणं आहे ब्रेकडाऊन ऑफ शुगर मॉलिक्युल्स बाय अॅनिमल्स म्हणजे याचं म्हणणं आहे की शुगर जे कॉम्प्लेक्स मॉलिक्युल आहे ते तुकडा होऊन ग्लुकोज आणि फ्रुक्टोज बनतो आणि बॉडीला एनर्जी भेटतो.
ह्या प्रोसेसमध्ये जेव्हा तो तुकडं होतो त्या प्रोसेसमध्ये कार्बन डायऑक्साईड रिलीज होतोय आणि आपण ते कार्बन डायऑक्साईड बाहेर फेकतो. समजलं? येस मॅम. येस मॅम. डाऊट झालं? क्लिअर झालं प्रीती? येस मॅम. ओके, शाबाश. आता मला सांगा, नायट्रोजन सायकल कोण सांगणार? नायट्रोजन सायकल मॅम मी नायट्रोजन सायकलची पिक्चर सांगा. दोन्ही लोकांनी हाफ हाफ सांगा मला. नायट्रोजन सायकल कोणाला सांगायचंय का? श्रुती, तुला सांगायचंय नायट्रोजन? येस मॅम. सांग तू सांग. फर्स्ट म्हणजे की नायट्रोजन ही वनस्पती किंवा जे शेंगा असतात ना त्याच्या गाठीमध्ये असतात. त्याचं नंतर विघटन होतं मॅम. करेक्ट. त्याच विघटन झाल्यावर ते ॲमोनियम कडे जातं. त्याच्यानंतर डबल नायट्रोनिफिकेशन होतं. डबल नायट्रोफाईड बॅक्टेरिया, मग ते नायट्रोजन आयनो होतं मॅम. अमोनिया रेडी होतो. करेक्ट. अमोनिया पासून मग काय होतो? कुठला प्रोसेस होतो? अमोनिफिकेशन. अमोनिफिकेशन सांगतात. जेव्हा ज्या प्रोसेस मध्ये अमोनिया रेडी होतो त्या प्रोसेसला आपण अमोनिफिकेशन सांगतात. करेक्ट. आता अमोनिया पण टॉक्सिक असतो. आता अमोनियाला फर्दर ब्रेकडाऊन करण्यासाठी, फर्दर मॉडिफाय करण्यासाठी कुठला प्रोसेस होतोय? नायट्रिफिकेशन. शाबाश. करेक्ट. नायट्रिफिकेशन होतोय. आता नायट्रिफिकेशन मध्ये कुठला पदार्थ बनतो? नायट्रेट. करेक्ट. शाबाश शाबाश. नायट्रेट्स आणि नायट्राइट्स, आणि हे जातो प्लांट्स कडे. करेक्ट. येस. येस मॅम. आणि डिनायट्रिफिकेशन काय असतो? डिनायट्रिफिकेशन म्हणजे जे नायट्राइट आणि नायट्रेट्स बनले आहे, हो, ते कन्वर्ट होतात कोणाला? नायट्रोजन. नायट्रोजन. शाबाश शाबाश. नायट्राइट आणि नायट्रेट. काय प्रीती? डेफिनेशन सांगू? डिनायट्रिफिकेशन सांग ना. नायट्रोजन वायू जैविक व अजैविक प्रक्रियेद्वारे वेगवेगळ्या संयुगाचे होणारे अभिसरण व पुनर्चक्र आहे. करेक्ट. हे डेफिनेशन आहे नायट्रोजन सायकलचं. तर डिनायट्रिफिकेशन मध्ये जे नायट्राइट आणि नायट्रेट्स आहे ते डिनायट्रिफाय होतात, म्हणजे त्यांचे नायट्रोजन म्हणजे नायट्राइट आणि नायट्रोजनला कन्वर्ट होऊन जातात परत आणि एअर मध्ये रिलीज होतो. हे त्यांचं म्हणणं आहे. आपल्याकडे नायट्रोजन होतं, तो आपण नायट्रोजन असंच घेऊ नाही शकत. तर ते नायट्रोजनला अमोनिया मध्ये तयार केले जातात. त्या प्रोसेसला आपण म्हणतात अमोनिफिकेशन, अमोनीकरण. आणि तो अमोनिया पण टॉक्सिक असणार. ते अमोनियाला नायट्राइट आणि नायट्राइट्स मध्ये कन्वर्ट करतात. त्याला आपण म्हणतात नायट्रीकरण. आता हे नायट्राइट आणि नायट्राइट्स प्लांट्स घेणार आणि ते प्लांट्स ते यूज करणार. जेव्हा ते प्लांट्स आपण खातो, आपल्याला सुद्धा नायट्रेट्स आणि नायट्रोजन भेटून जातो, नायट्राइट्स आणि नायट्रेट मुळे. आणि जेव्हा आपण एक्सक्रीट करतो, आपण मरून जातो, तेव्हा परत नायट्रोजन मध्ये डिनायट्रिफिकेशन मुळे अमोनिया तयार होतो आणि परत हे सायकल चालत राहतो. आता नायट्रोजन कसं एअर मध्ये रिलीज होतोय, त्याला एक प्रोसेस आहे डिनायट्रिफिकेशन, ज्याच्यामध्ये नायट्रेट्स आणि नायट्राइट्सला परत नायट्रोजन मध्ये कन्वर्ट करतात काही बॅक्टेरिया आणि नायट्रोजन एअर मध्ये रिलीज करतात. हे होतं आपलं नायट्रोजन सायकल. सगळ्यांना कळलं? सगळ्यांचा पाठ झालाय? खूप 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 सुंदर, खूप सुंदर आहे.
सगळ्यांचा पाठ. तुम्हाला स्क्रीन दिसतंय का? मी चेंज केलंय स्क्रीन. येस मॅम. येस मॅम. स्क्रीनवर काय दिसतंय तुम्ही लोकांना? नायट्रोजन सायकल. नायट्रोजन सायकल. नायट्रोजन सायकल. मी दुसरं लावलं होतं. एक मिनिट, मी दुसरं प्रेझेंटेशन शेअर करते. आपल्याला आता दुसरं चॅप्टर आपण वाचणार. तर हे आपलं दुसरं चॅप्टर आहे, युजफुल अँड हार्मफुल मायक्रोब्स. आता मायक्रोब्स म्हणजे काय सगळ्यांना माहित आहे, सूक्ष्मजीव. येस मॅम. आता हे चॅप्टर मध्ये आपण बघणार की कुठले कुठले मायक्रोब्स आपल्याला फायदेमंद असतात आणि कुठले कुठले मायक्रोब्स आपल्याला हार्मफुल असतात, म्हणजे त्यांचे दुष्परिणाम असतात आपल्याला. हे आपण हे चॅप्टर मध्ये बघणार. तर आपण सुरू करू हे चॅप्टर. येस मॅम. तर पहिल्यांदा मायक्रोब काय असतात? नग्न डोळ्यांनी न दिसणारे सूक्ष्मजीव याला आपण मायक्रोब्स म्हणतात. जे ते जे जीव असतात ते लोक, त्यांच्यामध्ये जीवन असते, ते लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स असतात, पण ते सूक्ष्म असतात म्हणून ते आपल्याला नग्न डोळ्यातून नाही दिसत. आपल्याला काय यूज करावा पाहिजे? मायक्रोस्कोप. मायक्रोस्कोप हा आपल्याला वेगवेगळे सूक्ष्म जीव बघायला आपण यूज करतो. तर ते कुठे कुठे पाहिले जातात? सगळ्या ठिकाणी. इतर काही ठिकाणी नाही जितकं मायक्रोब्स नाही भेटणार. पाणीत भेटणार, वॉटर भेटणार, एअर मध्ये भेटणार. अगदी असं मायक्रोब्स कुठं सुद्धा आहे जे ज्वालामुखी असतात त्याच्यामध्ये सुद्धा असतात. ते लोक इतकं गरम जगामध्ये पण मायक्रोब जीवन जीवू शकतो, जिवंत असतो. तर मायक्रोब्स हे युजफुल आहे, त्याला आपण काय म्हणतात? रोगकारक. जे युजफुल नाही आहे त्याला आपण म्हणतात रोगकारक, आणि जे युजफुल आहे आपण त्याला काय म्हणतात? उपयुक्त. हे तुम्हाला डिफरन्स माहित असणार. युजफुल म्हणजे प्रोबायोटिक, हार्मफुल म्हणजे पॅथोजेनिक. जे आपल्यामध्ये रोग निर्माण करतात त्याला आपण म्हणतो रोगकारक. आता मला सांगा, 2020 मध्ये कुठलं एक महामारी आली होती? कोरोना. सगळं लॉकडाऊन होतं, करोना. तर करोना हे कोणाच्या मुळे झालं होतं माहित आहे तुम्हाला? कोरोना कशामुळे झालं होतं माहित आहे तुम्हाला? मायक्रोब्स. मायक्रोबर्स. करेक्ट, मायक्रोब्स. मायक्रोब्स हे एक प्रजाती असतो बघा. जसं तुम्ही लोकांनी शेवाळ पाहिलं, ते शेवाळ कुठं मायक्रोब्स आहे. ते छोटे छोटे शेवाळ जे ग्रीन हिरवं पाणीत असतात, हिरवं करून टाकतात पाणीला, ते पण छोटे छोटे, ते पण मायक्रोब्स आहे. ते पण मायक्रोब्स या कॅटेगरी मध्ये असतात. शैवाल, बॅक्टेरिया, व्हायरसेस. तर कोरोना हे झालं होतं ते व्हायरसेस मुळे झालं होतं. तर असं सांगतात की व्हायरसेसला काही अँटीडोट नसते. व्हायरसेसला अँटीडोट तयार करण्यासाठी, म्हणजे त्याला एकदा तो झालं तर त्याला अँटीडोट देण्यासाठी खूप वेळ लागतो म्हणून, आणि तो खूप फटकन पसरतो व्हायरस. म्हणून ते कोरोना इतकं महामारी झालं होतं तेव्हा. आता आपण तुम्हाला माहिती आहे ते सूक्ष्म जीव असतो ते युनिसेल्युलर सुद्धा असू शकतो, मल्टी सेल्युलर पण असू शकतो. मल्टी सेल्युलर म्हणजे त्याच्यामध्ये 2-3 सेल चिटकलेले असणार, आपण असं बोलू शकतो त्यांना. तर मायक्रोब्स असं ते व्हायटल असतं, त्याला आपण इकडे म्हणलं आहे ते खूप गरजेचं असतं पर्यावरणचा, इकोसिस्टम मेंटेन करायला. का आपण असं म्हणतो तो खूप गरजेचा असतो म्हणून?
सांगा जरा. मायक्रो जास्त असं का मॅम काय? डिकम्पोजिशन साठी? करेक्ट, शाबाश. तर आपल्याला पहिला चॅप्टर आणि हे चॅप्टर थोडाफार लिंक्ड आहे. तर डिकम्पोजन साठी मायक्रोब्स खूप गरजेचा असते. विचार करा तुम्ही की मायक्रोब्स नसते, कुठे पण मायक्रोब नसणार, डिकम्पोजिशन झालाच नसणार, ते सगळे मेलेले लोक, मेलेले जानवर असंच पडून असतात आणि पृथ्वीमध्ये गर्दी खूप झाली असती. मग क्लिअर करायला, एक इकोसिस्टम बॅलन्स करायला ते मायक्रोब लागतात. आणि हे सोचा, सॉइल मध्ये न्यूट्रिशन कुठे जातो आणि सॉइल मध्ये न्यूट्रिशन आपण घेत राहणार आणि सॉइलला परत नाही देणार न्यूट्रिशन, तर तो कसं सॉइल उपयोगी पडणार? ते नॉन फर्टाईल जाणार, इनफर्टाईल होऊन जाणार सॉइल. आपण सांगतो ना बंजर डेझर्ट आहे, रेगिस्तान आहे. तर हे रेगिस्तान का निर्माण झालंय? हे रेगिस्तान मधले जे सॉइल आहे तर असं का ते वाळू सारखं असं वाटतंय? ह्याच्यामुळे, त्याच्यामध्ये जे मायक्रोबर्स नाहीये. काय? कारण की तिथे मायक्रोबर्स नाहीये. नाही, असं नाहीये तिथे मायक्रोब्स नाही, तिकडे मायक्रोब्स आहे, पण त्याचे ऑर्गॅनिक कंटेंट आहे ना जे सॉइल आपला इकडचा सॉइल इतकं डार्क आणि रिच आहे कलर, पण हे का आहे? बिकॉज त्याच्यामध्ये मॉइश्चर आहे आणि त्याच्यामध्ये मायक्रोब जसं तू सांगितलं, मायक्रोब्स पण एक असतात, एक कंपोनेंट असतात, पण ऑर्गॅनिक मॅटर म्हणजे जे मरलेले प्राणी आहे त्यांचे ऑर्गॅनिक मॅटर कमी आहे त्याच्यामध्ये, आणि म्हणून तो आपल्या इकडच्या सॉइल पासून वेगळं दिसतो. तर एक रिझन असं पण असतो की त्याच्यामध्ये जे डेड मॅटर्स आहे म्हणजे ट्रीज अँड ऑल, ट्रीज काय करतात, ट्रीजचे जे रूट असतात ना, जेव्हा ते सॉइल मध्ये असतात, मोठे मोठे ट्रीज ते जेव्हा ते सॉइल मध्ये असतात, ते ना सॉइल मध्ये जे पाणी असते ते थांबण्यासाठी ते गरजेचा असतो रूट्स. तर तो वॉटर आहे ना, तो पकडून ठेवतो सॉइलचं. म्हणून आपण सांगतो की तुम्ही सगळं ट्रीज कापलं की सगळं बंजर होऊन जाईल, सगळं डेझर्ट होऊन जाईल. तर मायक्रोब्स खूप प्रकारचे असतात, प्रोकॅरियोटिक, युकॅरियोटिक आणि व्हायरसेस. तर प्रोकॅरियोटिक मध्ये बॅक्टेरिया, आर्काय येतो. युकॅरियोटिक मध्ये फंगी, अल्गे, प्रोटोझोआ आणि व्हायरसेस. व्हायरसेस मध्ये एक असं असतं की मला माहित नाही तुम्हाला डीएनए आरएनए माहित आहे का नाही, मला ते माहित नाही, पण व्हायरसेस मध्ये जे जेनेटिक मटेरियल असतो तो आरएनए फॉर्म मध्ये असतो. हे म्हणून त्याला ते मल्टिप्लाय करायला खूप वेळ नाही लागतो त्याला. आता आपण युजफुल बॅक्टेरिया बघणार आहोत. तो फर्स्ट बॅक्टेरिया जे आहे आपल्याकडे तो आहे लॅक्टोबॅसिलस. तुम्हाला याचं नाव पाठ करावं लागेल, त्याचा मराठीमध्ये त्याचा अनुवाद नाही आहे. तर लॅक्टोबॅसिलस काय आहे तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय हा? यस येस मॅम. तर ते लॅक्टोबॅसिलस जे असतो ना तो एनारोबिक बॅक्टेरिया असतो. एनारोबिक म्हणजे काय? एनारोबिक म्हणजे एरोबिक म्हणजे फर्स्ट एरोबिक म्हणजे त्याला ऑक्सिजन पाहिजे, त्याला एअर पाहिजे. एनओरोबिक म्हणजे त्याला एअरची काही गरज नाही, तो दुसरा म्हणजे ऑक्सिजनची काही गरज नाही, तो दुसऱ्या एअर मुळे पण जीवू शकतो, म्हणजे नायट्रोजन आहे. बिना एअर, जिकडे एअर नाहीये तिकडे पण म्हणजे जितकं ऑक्सिजनचं लेवल कमी आहे तिकडे पण तो जगू शकतो, याच्या म्हणणं हे आहे. तर लॅक्टोबॅसिलस काय करतो? लॅक्टोज टू लॅक्टिक ऍसिड कन्वर्ट करतो. आता
आणि ते तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय ते मोठं रॉड सारखा दिसतोय, रॉड शेप, एक सिलेंड्रिकल रॉड शेप सारखा दिसतोय. हे तुम्हाला पिंक का दिसतोय म्हणजे आपण तुम्ही जेव्हा सायन्स घेणार, म्हणजे केव्हा तुम्ही सायन्स घेणार नंतर, तर तुम्हाला एक एक्सपेरिमेंट असणार ग्राम स्टेनिंग म्हणून. ते ग्राम स्टेनिंग मुळे हे बॅक्टेरियाला आपण लोक स्टेन करतात आणि पाहतात ते ग्राम पॉझिटिव्ह आहे, ग्राम निगेटिव्ह आहे. तर जे म्हणजे त्यांना स्टेन नाही केलं तर आपल्याला दिसायला खूप त्रास होतो. तो बॅक्टेरिया किती आहे, कुठे आहे, तर आपल्याला दिसायला पाहिजे म्हणून आपण एक रिझन हा आहे की आपण त्याला स्टेन करतो, म्हणजे त्याला कलर करतो. तर याला आपण ग्राम स्टेन केला आहे म्हणून तो असं पिंक दिसतोय. नेचर मध्ये तो बॅक्टेरिया पिंक नसतो. तर हे बॅक्टेरिया कुठे युज होतो? लॅक्टोज म्हणजे ते लॅक्टोज मिल्क मध्ये असतो, मिल्क प्रोडक्ट मध्ये फार. ते हे जे लॅक्टोबॅक्सिलस आहे तो लॅक्टोजला कन्वर्ट करतो लॅक्टिक ऍसिड मध्ये. तुम्ही सगळ्यांना केव्हा दही केलंय, दही तयार केलंय तुम्ही तुमच्या घरात? दही किंवा ताकमध्ये. करेक्ट. तर तुमची आई कसं दही तयार करते? पहिला दूधला उकळवाते आणि मग तो थोडं थंड झालं त्याला आपण हात लावू शकतो, ते तितकं थंड करते. मग त्याच्यामध्ये उरलेला दही आहे ते घालते. ते दही मध्ये का घालते? ते दही मध्ये लॅक्टोबॅसिलस असतो, म्हणजे हे आपल्याला युजफुल बॅक्टेरिया आहे, तो लॅक्टोबॅसिलस असतो आणि तो दूध मध्ये घालते. म्हणजे त्याला थोडं गरम पाहिजे, पूर्ण थंडपणे तो मल्टिप्लाय नाही होऊ शकत, रिप्रोड्यूस नाही करू शकत. म्हणजे त्याला थोडस गरम वातावरण पाहिजे. तर थोडस दूध गरम असतो, थोडासा गरम म्हणजे लूक वॉर्म दूध असतो, त्याच्यामध्ये ती थोडस दही घालते आणि पूर्ण रात्री ठेवते बाहेर ढाकण लावून. उघडं ठेवते का? नाही, ढाकण लावून ठेवते. म्हणजे ते एनरोबिक बॅक्टेरिया, म्हणजे ते एअर कमी असलं तरी कमी एअर मुळे ते रिप्रोड्यूस करू शकतो. ढाकण लावून ठेवते आणि एक कोपऱ्यात ठेवते. ते ते सकाळी आपण बघितलं तर तो दही जमलेला असतो, म्हणजे त्याच्यामध्ये जे पण लॅक्टोज आहे तो लॅक्टिक ऍसिड मध्ये कन्वर्ट झालाय आणि लॅक्टोबॅसिलसनी हे काम केलंय. हा जे लॅक्टोबॅसिलस असतो ते आपल्याला, आपण जेव्हा ते खातो, आपण सांगतो ना कोणाचं पोट खराब आहे तर तू दही खा. आपण काय सांगतो कोणाचं पोट खराब आहे तर दही खा? म्हणजे ते हार्मफुल बॅक्टेरिया जो असतात पोटामध्ये, ते लॅक्टोबॅसिलस आहे तो त्याला मारून टाकतो आणि ते पोटाच्या जे बॅक्टेरिया, गुड बॅक्टेरिया आपण म्हणतो, तो गुड बॅक्टेरियाला मल्टिप्लाय करतो, मदत करतो गुड बॅक्टेरियाला. म्हणून आपण ह्याला युजफुल बॅक्टेरियाच्या श्रेणीमध्ये घातलेला आहे. तर श्रीखंड, चीज हा सगळे पदार्थ लॅक्टोबॅसिलस मुळे तयार केले जातात. मॅम मला डाऊट होत. कोणाला आहे डाऊट? मॅम ऋतू. हो सांग. मॅम ते लॅक्टोबॅसिलस असतात ना, ते डिस्ट्रॉय नाही होत का, किंवा कसे होतात? काय सांगते? लॅक्टोबॅसिलस असतात ना, हो, ते डिस्ट्रॉय कसे होतात? कुठला पण बॅक्टेरिया आहे ना, बघा हे नॉर्मल जे बॅक्टेरिया आहे ना ते हाय हीट मुळे डिस्ट्रॉय होऊ शकतो. म्हणजे त्याला आपण एक्सपेरिमेंट जेव्हा करतो आम्ही लॅब मध्ये, तेव्हा आम्ही एक ऑटोक्लेव्ह करतो. म्हणजे एक कुकर असतो मोठासा, आम्ही त्याच्यामध्ये पाणी घालतात आणि जे आम्हाला स्टरलाइज करायचे, म्हणजे ज्याच्या बॅक्टेरिया आम्हाला मारायचे, आम्ही ते भांडी म्हणजे ते पदार्थ जे काही असतात ते त्याच्यामध्ये ठेवतात कुकरमध्ये आणि ते कुकरला आम्ही 15 मिनिट तक आम्ही त्याला गरम होऊन देतात. म्हणजे 15 मिनिट जे 100 डिग्रीज मध्ये पाणी उकळतोय 15 मिनिट, ते पूर्ण किटाणू मारून टाकतो. आता
आता घरी जाऊन तुम्ही तुमच्या कुकरमध्ये हे ट्राय नाही करायचं. समजलं? मी तुम्हाला फक्त एक्सप्लेनेशन साठी म्हणते. पण घरी कुकर खूप डेंजरस असतो, तो फटू शकतो. तर घरी कुकरला हात लावायचा नाही हे सगळं एक्सपेरिमेंट करण्यासाठी. पण मी तुम्हाला समजण्यासाठी फक्त असं सांगते. तुम्ही ऑनलाईन जाऊन व्हिडिओ पाहू शकतो. ऑटोक्लेव्ह हे का आहे, हे कसं काम करतो हे तुम्ही वाचू शकतात. पण घरी कुकरला नाही हात लावायचं. समजलं सगळ्यांना? तर आपण जेव्हा काहीही जेव्हा आपण 15 मिनिट्स तक बॉईल करतात तेव्हा त्याचे किटाणू मरून जातो. आपण सांगतो ना 15 मिनिट्स वॉटर बॉईल करायचं, त्याचं किटाणू मायक्रोब बॅक्टेरिया सगळं मरून जाणार, म्हणूनच सांगतो आपण. हा सांग प्रीती. मॅम मायक्रोबर्स कसे तयार होतात? मायक्रोब्स आहे ना, हे मायक्रोब्स ना एन्शंट आहे. म्हणजे आपण त्याला म्हणतात, जेव्हा पृथ्वी तयार होत होती पहिला मायक्रोब्स होते आणि ते मायक्रोब्स डेव्हलप होऊन ऑर्गॅनिझम बनलं आणि ते ऑर्गॅनिझम डेव्हलप होऊन वेगळे स्पीशीज तयार झाले. तर मायक्रोब जेव्हा पृथ्वी तयार होत होती ना, ते लोक सिंगल सेल असतात. तेव्हापासून मायक्रोब्स असं पृथ्वीमध्ये आहे. काही मायक्रोब्स आतापर्यंत पण आहे. ते सूक्ष्म होते, म्हणजे आपल्याला माहित नाही की पहिल्या जमान्यात कुठले मायक्रोब्स असणार, आताच्या जमान्यात कुठले मायक्रोब्स असणार, ते आपल्याला माहित नाही. पण मायक्रोब्स ते बोलतात जेव्हा पृथ्वी तयार होत होती तेव्हापासून पृथ्वीमध्ये मायक्रोब्स आहे. तर आपण दुसरं मायक्रोब्स बघू आता. दुसरं कोणता मायक्रोब्स आहे? तर हे सगळं जे पदार्थ तुम्ही बघतात स्क्रीन मध्ये, हे सगळं लॅक्टोबॅसिलस आणि लॅक्टोबॅसिलस स्पीशीज मुळे तयार केलेलं पदार्थ आहे. आता दुसरा बॅक्टेरिया आहे आपला रायझोबियम. आता हे बॅक्टेरिया आपण वाचलेलं होतं नायट्रिफिकेशन, नायट्रोजन सायकल मुळे. आपण बोललेलं होतं काही बॅक्टेरिया जे असतात ते लोक नायट्रोजनला नायट्राइट्स आणि नायट्रेट्स मध्ये कन्वर्ट करतात. हे बॅक्टेरिया ते आहे सिम्बायोटिक बॅक्टेरिया. सिम्बायोटिक म्हणजे काय? सहजीवी म्हणजे सिम्बायोटिक किंवा सहजीवी बॅक्टेरिया म्हणजे जे तुमच्या शरीरमध्ये राहणार, तुम्ही त्याला तुमच्या शरीर देणार राहण्यासाठी आणि ते ते तुम्हाला परत एनर्जी देणार, फूड देणार. जसं तुम्ही तुमच्या एक घर असणार, तुम्ही त्या घरला रेंट मध्ये दिलेला, म्हणजे त्याला घर भेटलं, रेंट मतलब भाडा तुम्ही भाड्यात एखादा घर दिलं तर जे कोणी त्या भाड्यामध्ये राहतो त्याला घर मिळतो आणि ते तुम्हाला पैसे देतो. तसंच नेचर मुले पण सहजीवी असतात. ते लोक आपल्या शरीरमध्ये त्याला जग देतात राहण्यासाठी आणि ते लोक परत त्यांना फूड देतात. इकडे लेग्युमिनस प्लांट म्हणजे जे बीटीज आहे, वटाणी आहे, वटाणीच्या जे काही प्रजाती आहे त्यांचा झाडाचा मूळ रूट्स तुम्ही पाहणार तर तुम्हाला असं गोल 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 हे दिसणार. ते गोल 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 बल्ब सारखं दिसणार. ते हे गोल जे बल्ब आहे तुम्हाला स्क्रीनवर पण दिसते त्याच्या फोटो, त्याच्यामध्ये हे रायझोबियम बॅक्टेरिया असतात. ते लोक प्लांट्सला काय करतात, प्लांट्सला स्वतः नाही येतो ना नायट्रोजन यूज करायला, तर हे बॅक्टेरिया त्यांना नायट्रोजन मॉडिफाय करून देतात नायट्रेट्स आणि नायट्राइट्स मध्ये आणि नायट्रोजन प्लांटच्या बॉडीमध्ये असं अब्झॉर्ब होऊन जाते. इन टर्न प्लांट त्याला जागा देते राहण्यासाठी. त्याला आपण म्हणतात सहजीवी म्हणजे सिम्बायोटिक. तुम्ही मला काहीतरी द्या, मी तर तुम्हाला काहीतरी देणार, याला आपण म्हणतो सिम्बायोटिक बॅक्टेरिया. तर ते लोक रूट्स मध्ये राहतात लेग्युमिनस प्लांट्सचा, म्हणजे जे वटाणीचं झाड आहे त्यांचे रूट्स मध्ये ते लोक राहतात. ते लोक तिकडे नायट्रोजन फिक्सेशन करतात. हे लोक जेव्हा रूट्स मध्ये असतात, मायक्रोब्स जमिनीखाली असतात,
ते लोक नॅचरली फर्टिलायझर मुले पण यूज करतात. म्हणजे ते मायक्रोब नायट्रोजन प्रोव्हाइड करतात आहे ना प्लांट्सला, म्हणून ते लोक फर्टिलायझर म्हणून पण सांगतात. ते लोक म्हणजे यूज केलं जातात त्यांना. हे समजलं रायझोबियम सिम्बायोटिक बॅक्टेरिया. येस मॅम. आपला थर्ड बॅक्टेरिया आहे ईस्ट. ईस्ट जे आहे ते छोटस असतो आणि ते तुम्हाला इकडे तुम्ही सावकाश बघणार तर तुम्हाला एक मोठा आणि एक छोट असं दिसतो. इकडे एक मोठं आणि एक छोट दिसणार, त्याला आपण म्हणतात बटिंग. तर ईस्ट आहे ना हे सर्वात फास्ट ग्रो होतो. म्हणजे ते 20 मिनिट्स मध्ये डबल होऊन जातो त्यांचं पॉप्युलेशन ईस्टचं. त्यामुळे त्यांचा रिप्रोडक्शन आहे ना, त्यांचा रिप्रोडक्शन बडिंग मुळे जातो. म्हणजे बडिंग म्हणजे काय, त्यांचा बॉडी हाफ मध्ये डिवाइड होतो आणि दुसरं एक तयार होतो. मी तुम्हाला एक पिक्चर दाखवते. हे स्क्रीनवर तुम्हाला पिक्चर दिसते. पहिला आहे ते 1 सेल आहे. बडिंग मध्ये काय होतो, तो थोडासा लांब होतो आणि आजचा जे न्यूक्लियस आहे तो वेगळा होऊन जातो आणि न्यू बड तयार होतो. तर तसंच एक मदर बड असते, मदर ईस्ट सेल आहे आणि त्याच्या वरती डॉटर ईस्ट सेल तयार होतात. म्हणजे त्यांच्या खूप मदर पासून असं तुकडं होऊन ते खूप सारे डॉटर सेल्स तयार होतात. म्हणून त्यांचे पॉप्युलेशन खूप फास्ट वाढतात. जेव्हा तुम्ही चपातीचा आटा रेडी करतात तर तुम्ही थोडं ठेवतात ना चपातीचं ते आटा, मम्मी सांगते थोडं ठेव मग चपाती करायला सुरुवात करू आपण. तो का म्हणते, म्हणजे त्याच्यामध्ये थोडस फर्मेंटेशन होऊ दे. ते फर्मेंटेशन झालं की आपला चपाती फुगतो. तर तसंच तुम्ही बघणार ब्रेड मेकिंग मध्ये सुद्धा सेम प्रिन्सिपल यूज करतात ते लोक. तर ब्रेडला ते इनॉक्युलेट करून ईस्ट घालतात. जेव्हा ते जे काही आटा असतो त्याच्यामध्ये ते लोक ईस्ट घालतात आणि त्याला ढाकून 20 मिनिटं सोडून देतात. म्हणजे त्याचे फर्मेंटेशन व्हायला पाहिजे. तसंच हे फर्मेंटेशनचा जे प्रोटोकॉल आहे आपण डोसा, इडली याच्यामध्ये पण यूज करतात. पण ते लोक जे एक फर्मेंटेशन आहे ना, जेव्हा तुम्ही ईस्टचा पावडर येतो, जेव्हा तुमचे ईस्टचा पावडर ते ब्रेड मध्ये घालतो 20 मिनिटं बसताय फर्मेंटेशनला. आता तुम्ही जास्त फर्मेंट केलं तर ते खट्टा होऊन जातो. जसं तुम्ही गरमीमध्ये तुम्ही जास्त वेळ डोसाचा आटा बाहेर ठेवलं तर काही वेळेला आई सांगता अरे ते खट्टा झालाय, ते खट्ट झालाय डोसाचा आटा. का म्हणते, म्हणजे त्याचे फर्मेंटेशन खूप झालंय. म्हणजे हे ईस्ट आहे ते वाढत असतो ज्यापर्यंत तुम्ही ते तव्यात घालून गरम नाही करतात ते लोक वाढतच असतात. तर हे ईस्ट आहे आपल्याला डायजेशन साठी खूप खूप फायदेचा असतो. म्हणजे फर्मेंट करतात. म्हणून फूड फर्मेंटेशन म्हणजे ते कार्बोहायड्रेट्स आहे ना फूडचे, ते कन्वर्ट करतात ते लोक अल्कोहोल आणि कार्बन डायऑक्साइड मध्ये. म्हणजे त्यांना कॉम्प्लेक्स जे कार्बोहायड्रेट्स आहे ते सिंपल कंपाऊंडला ऋतुपर्णा काय झालं, काय डाऊट आहे? नो मॅम, काही नाही. तर हे ईस्ट याच्यामध्ये पण यूज करतात. काही ठिकाणी वाईन बनवायला सुद्धा यूज करतात. म्हणजे नॅचरल अल्कोहोल जे असतात वाईन त्याच्यामध्ये पण यूज करतात ते लोक. समजलं? बटिंग समजलं? येस मॅम. ईस्टचा फायदा समजलं, काय असतो, काय करतो तो, आपल्याला काय प्रोडक्ट बनवतो. ब्रेड मध्ये आणि वाईन्स मध्ये बहुतेक आपण ईस्ट यूज करतो. तर आपण आज हे इथे थांबू. तुम्ही हे सगळं रिवाइज करून या. नेक्स्ट क्लास मध्ये आपण कंटिन्यू करू. मग येस मॅम. नेक्स्ट वीक बहुतेक माझा लेक्चर नसणार. नेक्स्ट वीक तुम्हाला टाइम आहे पाठ करण्यासाठी. हे पाठ करून या तुम्ही.
चालेल. ओके मॅम. ओके मॅम. चला, आणि ते तुमचं तयारी झालंय ते क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्सचं? येस मॅम. हो मॅम. तर नेक्स्ट क्लास मध्ये आपण त्याच्या पण टेस्ट घेऊ, क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स. ओके ओके मॅम. मॅम. ओके मॅम. चला, सगळ्यांना गुड नाईट. बाय गुड मॅम. नाईट मॅम. थँक्यू. गुड नाईट. थँक्यू. बाय मॅम. बाय. गुड नाईट. थँक्यू.